मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे रवा इडली, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे मी। पहिल्यांदा आपण कढई गरम करत ठेवली आहे। कढईमध्ये आता थोडं एक अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवायची आहे। अर्धा चमचा तेल टाकल्यानंतर तेल किंवा तूप काही टाका किंवा दोन्ही मिक्स करून टाकलं तरी चालेल, कारण आपल्या इडलीला त्यामुळे स्वाद छान येतो। आता अर्धा चमचा तेल आणि हे अर्धा चमचा तूप मी टाकून घेते। आता तेल आणि तूप दोन्ही चांगले गरम झालेलं आहे। त्यामध्ये टाकूया आपण ही हिरवी मिरची। ह्या 2 हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची बऱ्यापैकी परतून घ्या, फारशी मऊ नाही ठेवायची, थोडी बरी भाजू दे। थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता त्यामध्ये टाकूया ही कढीपत्त्याची 1 फांदी, साधारण 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत। आता त्यात टाकूया हे अर्धा इंच किसलेलं आलं। साल काढून अर्धा इंच आलं मी चांगलं किसून घेतलेलं आहे। आणि हे 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा ही मुगाची डाळ घेतलेली आहे। ही ह्यामध्ये टाकून डाळ चांगली लालसर होईपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण हे रवा इडलीचं प्रीमिक्स तयार करून घेतोय। पण आता सतत हलवत राहा। आता ह्या दोन्ही डाळींचा पण कलर कसा छान बदललेला आहे। त्यामध्ये टाकूया हा बारीक रवा। फार कलर न बदलू देता हा आपण आता चांगला असा भाजून घ्यायचा आहे। गॅसच्या लो फ्लेमवर 1-5 मिनिटं आपण ह्याला चांगला परतून घेऊया। बघा आता 5 मिनिटं परतल्यानंतर ह्या रव्याचा आपला थोडासा कलर बदलायला सुरुवात झाली आहे। अजून 1-2 मिनिटं परतून घेऊन हा गॅस मी बंद करणार आहे। आता अजून 2 मिनिटं परतल्यानंतर ह्या रव्याचा कलर पण न बदलता कसा हा खमंग भाजलेला आहे। हाताला चांगला गरम लागतोय, चटका बसतोय, म्हणजे आपला हा रवा परतून झालेला आहे। आता हा गॅस मी बंद करते आणि हे प्रीमिक्स आपण बघा, आता हे प्रीमिक्स आपलं थंड झालेलं आहे। त्यात आता आपण टाकायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, त्यात टाकूया ही बारीक चिरलेली चमचाभर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ। आता ह्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं हे अर्धी वाटी दही, आणि ह्याच वाटीनं आपण आता हे 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। हे थोडं पाणी टाकत आपण एकसारखं हलवून घेऊया।
बघा असं चांगलं मिक्स करून घ्या. ह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहून देऊ नका, नाहीतर नंतर रवा फुगल्यानंतर गुठळ्या फोडायचं अवघड पडते. म्हणून आत्ताच ह्यामधल्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्या. बघा कसा एकसारखा रवा आपला भिजलेला आहे. आता ह्यामध्ये टाकूया ही हिंग मोहरीची 1 चमचा थंड झालेली फोडणी, आणि ही उरलेली फोडणी मी चटणीच्या फोडणीसाठी ठेवणार आहे. बघा आता हे एकसारखं हलवून असं 1-2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 तास झाकून ठेवल्यामुळं काय होतं तर ह्यामधल्या ज्या डाळी आहेत त्या मऊ पडतात, नाहीतर इडलीमध्ये त्या व्यवस्थित शिजल्या जात नाहीत. चांगलं मिक्स करून हे आता झाकून ठेवूया. पीठ फुगेपर्यंत आपण आता चटणी करून घ्यायची आहे इडलीची. त्यासाठी हे डाळे, हे लसूण पाकळ्या, हे ओलं खोबरं, हिरवी मिरची 1 घेतलेली आहे. त्यात आता मीठ साखर टाकून ही मी चटणी वाटून घेते. इडली चटणीचा व्हिडिओ माझा 2 वेळा अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितला असेलच. त्याप्रमाणेच ही चटणी मी करून घेणार आहे. बघूया आता 2 तास झालेले आहेत. पीठ आपलं कसं तयार झाले बघा. पीठ कसं छान फुगलेलं आहे, चांगलं तयार झाले. रव्याच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. पातळ झालं पीठ तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ एखादा चमचाभर टाकू शकताय. घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी वाढवू शकताय. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे 1 अर्धा चमचा इनो पावडर, मग आता हे अर्धा चमचा इनो पावडर टाकून घ्या आणि हे एकसारखं हलवून घेऊया. इडली पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे. इडली पात्रातलं पाणी उकळल्याशिवाय आपण ह्या प्लेटा त्यामध्ये घालायच्या नाहीत, म्हणजे पाणी उकळेल असल्यानंतर इडल्या आपल्या पटकन फुगल्या जातात. ते चांगलं एकसारखं असं मिक्स करून घ्या. बघा ह्या प्लेटांना आता आपण तेलाचा हात पुसून घेऊया. चांगलं असं तेल लावून घ्या आणि ह्यामध्ये अजून एकदा एकसारखं करून घेऊन हे पीठ आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. हे आता थोडंसं आपण हे एकसारखं करून घेऊया. आता पाण्याला उकळी आलेली आहे. ही मी प्लेट आता त्यात शिजायला ठेवते. अशा सगळ्या प्लेटामध्ये भरून इडल्या मी तयार करून घेते. बघा मैत्रिणींनो, आपल्या ह्या इडल्या आपण चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत. बघा कशा झालेत, बघा कशा छान झालेल्या आहेत. हे आता मी काढून घेते. बघा आता इडल्या काढून घेतल्यानंतर चटणीची क्वालिटी पण बघा आपल्या कशी छान झाली आहे. बघू शकता तुम्ही चटणी कशी छान झाली ते. आता त्यावर आपण ही थंड केलेली फोडणी टाकून घेऊया.
बघा मैत्रिणींनो, रवा इडलीच पण थोडी वेगळ्या पद्धतीनं केलेली अशी ही इडली बघा कशी छान जाळीदार झाली आहे। बघा माझ्या हे रवा इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।